असलेला टॉपिक जो आपण आज आपल्या व्हिडिओज मधून घेऊन आलेलो आहोत, वर्क अँड एनर्जी. आता बऱ्याच वेळेला ऐकलं असेल आपण, व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्क. कार्य झालं असं कधी म्हणतो बेटा आपण? बऱ्याच वेळेला आपण ऐकलेले की तू कार्य केले की नाही, तू एखादं काम केले की नाही, तू एखादी वस्तू उचलून घेऊन ये, तू ही वस्तू तिथे नेऊन ठेव. दीज आर द ऑल टाइप्स ऑफ एक्झाम्पल्स व्हाईल you will observing in our day to day life, then it is said to be work is to be done. तिथं आपण कार्य झालं असं म्हणायचं. बघा, आता हा व्हिडिओ दोन्ही मीडियमसाठी उपयुक्त ठरणार आहे. पहिली कन्सेप्ट आपण वर्क पाहणार आहोत. when object change its position with its surrounding. एखादी वस्तू जर वस्तू सापेक्ष आजूबाजूच्या परिस्थितीशी जर तिची दिशा बदलत असेल, जागा बदलत असेल, स्थान बदलत असेल, तर तेव्हा आपण कार्य झालं असे म्हणतो आपण. नाउ सी हिअर द डेफिनेशन्स. व्हेन ऑब्जेक्ट चेंज इट्स पोझिशन्स विथ इट्स सराउंडिंग. जर एखादी वस्तू तिच्या आजूबाजूच्या सापेक्ष स्थितीला जर तिची जागा बदलत असेल तर त्याला कार्य झालं असे म्हणायचं आपण. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि 9वी साठी युजफुल निश्चित ठरणार आहे. मग आता वर्क इज टू बी डन असं झालं असे कधी म्हणायचं बेटा आपण? कार्य झालं असे. नाउ फर्स्ट वन इज देअर. अजून तोच पॉइंट्स आपण एका पॉइंट्स माध्यमाद्वारे एक्सप्लेन करणार आहोत. कार्य झालं असं कधी म्हणतो? नाउ फर्स्ट ऑफ ऑल, चेंज इट्स पोझिशन. चेंज इट्स पोझिशन्स. पहा मित्रांनो, आता याची पोझिशन्स म्हणजे काय चेंज झाली? याची स्थिती बदलली. नाउ सेकंड वन इज देअर, चेंज इट्स डायरेक्शन. चेंज इट्स डायरेक्शन्स. जर तिची दिशा बदलली असेल तरी सुद्धा आपण कार्य झालं असं म्हणतो आपण. नेक्स्ट, ऑब्जेक्ट इन मोशन. ऑब्जेक्ट इन मोशन. जर एखादी वस्तू गतिमान जरी असेल, एखादी वस्तू गतिमान जरी असेल तर तिचं कार्य होत आहे असं आपण जनरली म्हणतो विद्यार्थ्यांनो. ऑब्जेक्ट इन देअर द मोशन्स. नाउ नेक्स्ट, कार्य झालं असं कधी म्हणतो? इट विल बी मायग्रेट और इट विल बी मूव. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होणे, म्हणजेच त्या वस्तूची हालचाल होणे सभोवतालच्या परिस्थिती सापेक्ष, त्यावेळेस आपण कार्य झालं असे म्हणतो. द डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल्स वी हॅव टू यूज इन अवर डे टू डे लाईफ. आपण आपल्या सकाळी उठल्यापासून तर ते रात्री झोपेपर्यंत द डिफरंट टाइप ऑफ टास्क अँड अनदर वन इज देअर द वर्क विच टू बी डन इन अवर रेग्युलर लाईफ. मग आपण खूप सारे कामं करतो. मग पहिलं काम करतो आपण आपल्या शाळेची बॅग वगैरे आवरणे. दुसरं काम करत असतो आपलं होमवर्क वगैरे कंप्लीट करणे. तिसरं काम करत असतो आईला किंवा वडिलांना मदत वगैरे करणे. नाउ नेक्स्ट वन इज देअर ऑल्सो वी विल डू देअर द वर्क ऑन ग्राउंड ऑल्सो. मग तिथे ग्राउंडवरती सुद्धा तुम्ही बरेच काम करत असतात. मग जसे की ग्राउंडची स्वच्छता वगैरे करणे असेल, जसे की तिथे मैदानावरती क्रिकेट वगैरे खेळणे असतील. दीज आर ऑल एक्झाम्पल्स वी शुड नो दॅट द कन्सेप्ट ऑफ वर्क. तिथे कार्य झालं असे म्हणतो आपण. मग विद्यार्थी मित्रांनो, हे जेव्हा कार्य होत असते तर तेव्हा तुम्हाला लक्षात आलं की वस्तूची स्थिती बदलली, म्हणजेच तिथे काय होतं? W इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणजेच तुम्हाला काय लावावं लागेल? तिथे फोर्स लावावा लागेल. फोर्स मीन्स तुम्हाला तिथे बल प्रयुक्त करावं लागेल आणि तरच त्या वस्तूचे काय होईल मित्रांनो? विस्थापन होईल. म्हणजेच एखादी वस्तू सभोवतालच्या परिस्थिती सापेक्ष जर ती स्वतःची दिशा बदलत असेल, जागा बदलत असेल, देन इट इज सेड टू बी वर्क डन. त्याला कार्य झाले असे म्हणायचं. मग हे मॅथमॅटिकली आपण सांगू शकतो, वर्क इज डिफाइंड ॲज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट्स. ही पण व्याख्या आपल्याला विद्यार्थी मित्रांनो करता येते. मग W इज इक्वल्स टू F इंटू S. F स्टँड फॉर फोर्स, S स्टँड फॉर डिस्प्लेसमेंट्स. म्हणजे एखाद्या वस्तूवरती जेव्हा आपण बल प्रयुक्त करतो तेव्हा ते वस्तूची काय होते? जागा बदलते. त्यावेळेस कार्य झाले असे आपण म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, हे कोणत्या एककात मोजतात असे छोटे छोटे कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. नाउ मग आपण वर्क जर म्हटलं तर बल कोणत्या एककात मोजतात? न्यूटन. डिस्प्लेसमेंट्स कशामध्ये मोजतात आपण? मीटर मध्ये. मग आपण याच कार्याचं एकक हे अशा पद्धतीने न्यूटन मीटर लिहू शकतो.
म्हणजेच आपल्याला विस्थापन जर करायचं असेल, समजा एखादी वस्तू 2 मीटर 3 मीटर 4 मीटर जर पुढे पुढे घेऊन जायची असेल, तर विद्यार्थी मित्रांनो आपण काय केली, त्याची जागा बदलली, म्हणजेच त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला आणि त्या वस्तूची स्थिती बदलली, म्हणजेच तिथे कार्य झालं असे म्हणत असतो. दॅट इज W इज इक्वल्स टू न्यूटन मीटर, और अनदर वन वी कॅन से दॅट वर्क इज टू बी डन इन द फॉर्म ऑफ जूल. त्याला या एककामध्ये सुद्धा आपल्याला मोजता येतो. हे झाले त्याचे SI पद्धतीमधील एकक. मग आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप कार्य केले. मग काही कार्य हे कसे असतात, काही कार्य त्याच्या स्थिती परत्वे आपल्याला 3 प्रकार पाहावे लागतात. नाउ सी हिअर, देर आर द 3 टाइप ऑफ वर्क्स. नाउ वी विल सी हिअर. आता कार्य किती प्रकारे झालं ते बघायचं. मग काही काही वेळेला एखादा समजा पर्सन्स, फॉर एक्झाम्पल 1 पर्सन्स दे आर कंटिन्युअसली वर्किंग ऑन देअर द कम्प्युटर. कम्प्युटरवरती वर्क करतो म्हणजे त्याचं नॉर्मली काहीतरी काम चालूच आहे ना. त्याच्या बोटाचे मुवमेंट्स वगैरे चालू आहे, त्याच्या पायाचे मुवमेंट्स वगैरे नॉर्मली चालू आहे. देअर ब्रेन इज ऑल्सो वर्किंग. देर आर 2 टाइप ऑफ वर्क. फर्स्ट वन इज देअर द मेंटल वर्क अँड अनदर वन इज देअर द फिजिकल वर्क. मग पहिले ते समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला की शारीरिक काम कशाला म्हणायचं सर. शारीरिक काम म्हणजे फॉर एक्झाम्पल मजदूर किंवा मजूर एखादं काम खड्डे खोदण्याचं काम करत असेल, इलेक्ट्रिशियन्स एखादा खिळा वगैरे ठोकण्याचं काम करत असेल, कन्स्ट्रक्शन करणारा एखादा लेबर किंवा एखादा मिस्त्री वगैरे व्यवस्थित छान बांधकाम करत असेल. दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ फिजिकल वर्क अँड हार्ड वर्क. नाउ अनदर वन इज देअर द मेंटल वर्क. मेंटल वर्क मीन्स those works we have to do on their the one place or using their the brain. त्याच्यामध्ये कशाचा वापर केला जातो, मेंदूचा वापर केला जातो. त्याला जनरली आपण मेंटल वर्क म्हणतो आपण. फॉर एक्झाम्पल एखादा व्यक्ती आता जस्ट सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कॉम्प्युटरवरती काम करतो, रजिस्टर्स काहीतरी मेंटेन करण्याचं काम करतो, विद्यार्थ्याची नोंद करण्याचं काम करतो. दीज आर ऑल्सो वन टाइप ऑफ वर्क नोन ॲज द मेंटल वर्क. त्याला सुद्धा आपण काय म्हणतो, मानसिक कार्य. मग हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही कन्सेप्ट कळाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला SI युनिट पण माहित होणं आवश्यक आहे. आता वस्तूच्या स्थितीवरून त्याचे 3 प्रकार पडतात. कोणते 3 प्रकार ते पाहूया आपण. द फर्स्ट वन इज देअर द पॉझिटिव्ह वर्क. नाउ सेकंड वन इज देअर द निगेटिव्ह वर्क अँड लास्ट वन इज देअर द झिरो वर्क. अशा पद्धतीने 3 प्रकारचे कार्य आपल्याला करता येतात. मग त्याला आपण एक धन कार्य म्हणतो, ऋण कार्य म्हणतो आणि शून्य कार्य. मग हे डिपेंड्स कशावरती असतात. नाउ इट विल बी डिपेंड्स अपॉन देअर द डायरेक्शन अँड फोर्स अप्लाइंग ऑन ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूवरती तुम्ही बल प्रयुक्त करता, बल पण त्याच दिशेने प्रयुक्त करायला लागलात आणि वस्तू पण त्याच दिशेने जर जात असेल तर त्याला धन कार्य झाले असे म्हणतो. If we have to apply the force on any object, then objects will be moved in their the same directions, known as positive work. Now second one is there the negative work. तुम्ही सायकलवर सायकल चढवत असताना सायकलवर बसलात तुम्ही आणि एखाद्या चढावरती तुम्ही सायकल चढवत असतात. तुम्ही फोर्स कुठे लावतात, समोरच्या डायरेक्शन्सला, आणि ऍक्च्युअली ऑब्जेक्ट्स कुठे येतो, मागच्या डायरेक्शन्सला तुम्हाला ओढतो. मीन्स वी हॅव टू अप्लाय देअर द फोर्स इन फॉरवर्ड डायरेक्शन्स अँड ऑब्जेक्ट्स विल बी मूव्ह इन देअर द बॅकवर्ड डायरेक्शन. इट विल बी पुल, म्हणजे तो मागच्या बाजूने तुम्हाला ओढतो, त्याला म्हणायचं निगेटिव्ह वर्क. अँड इफ द ऑब्जेक्ट्स डज नॉट चेंज इट्स पोझिशन, जर एखाद्या वस्तूने त्याची स्थितीच बदलली नाहीये तर त्याला शून्य कार्य झाले असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो सायन्स खूप ट्विस्टेड आहे. आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आणि नोट्सच्या माध्यमातून जर बघितलं तर तुम्हाला खूप सिंपल करण सर अकॅडमी मधून शिकायला मिळेल. निश्चित आपण त्याच्या बाकीच्या कन्सेप्ट इन वी विल सी इधर द नेक्स्ट व्हिडिओ. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चित पाहूया. व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित स्क्रीनशॉट घ्या आणि शेअर करायला निश्चित विसरू नका. थँक्यू.